मित्रांनो, श्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, कुठल्याही परिस्थितीत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही आणि आम्ही ती बंदही करणार नाही. कोणी काही जरी केले, कोणी काही म्हणले, विरोधी पक्षनेते काही जरी म्हणले तरी देवेंद्र फडणवीस म्हणाले, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. मुख्यमंत्री म्हणाले, हे आपलं सरकार भलं करणारं सरकार आहे. आणि लाडक्या बहिणींनो, आधी तुम्ही पहिली तुमची KYC पूर्ण करून घ्या. लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही KYC पूर्ण केलेली नसेल तर करून घ्या, नसता तुमचा जो येणारा हप्ता आहे तो येणार नाही. याची सगळ्यांना दक्षता घ्या. आणि KYC करताना तुमच्या जे हजबंडचं किंवा वडिलांचं आधार कार्ड असेल ते टाका, त्याच्यावर वेगळा OTP येतो तो टाका आणि तुमची KYC करून घ्या. आणि काही मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो, काही आपले जे बँक पासबुक आहे त्यांची पण KYC करून घ्या. त्यांना आधार लिंक करा. ज्याचं नसेल त्यांनी करून घ्या. नसता जे पैसे येत नसतात तर ते तुमचे पोस्टामध्ये जमा होतात, त्याच्यामध्ये बी पाहू शकता तुम्ही. मित्रांनो, देवेंद्र फडणवीस जे काही बोलले आहेत आणखी ते मी पुढील याच्यामध्ये तुम्हाला हा फोटो दाखवत आहे. तुम्ही तो बघा आणि वाचा. जे तुमचे डाऊट आहेत ते क्लिअर होतील. हा पुढं मी फोटो टाकत आहे, त्याच्यामध्ये तुम्ही वाचून घ्या. तर मित्रांनो, हे आहे ते म्हणाले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे दर महिन्याला पात्र लाभार्थी महिलांना 1,500 रुपये दिले जातात. ऑक्टोबरच्या हप्त्याचे 1,500 रुपये कधी मिळणार याकडे राज्याचे पात्र लाभार्थी महिलांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत मोठे वक्तव्य केले आहे. फडणवीस यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद करणार नाही असं म्हटलं आहे. ते फलटण येथील कार्यक्रमात बोलत होते. तर मित्रांनो, तुम्हाला समजून लागेल की ही योजना बंद होणार नाही. जरी तर मित्रांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय शिवराज, जय जिजाऊ.